आले असून स्थानिक गाई गुरांसाठी असलेला चारा नष्ट झाला आहे. दरम्यान पांगारे ताप पुरंदर डी पुणे येथील गट क्रमांक 870 मध्ये लागलेल्या आगीत शेतकरी संदीप एकनाथ काकडे ज्यांच्या मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पेरू, संत्रा, चिंच व हापूस आंबाच्या बाग खाक झाली. तसेच बागेसाठी बसवलेली HDP गोटा पाईपलाईन, PVC पाईप्स आणि ड्रीप इरिगेशनची व्यवस्था आगीत पूर्णपणे गेली. मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी ज्या परिसरात वनवे लागण्याच्या घटना घडत असल्याने वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला एका दुर्गम स्थानी असलेलं आमचं पांगारे गाव. दरवर्षी या गावामध्ये वनवा लागण्याचे, आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे. गावाला चारही बाजूला डोंगर रान आहे. गावामध्ये दुग्ध उत्पादन व्यवसाय आहे. घरोघरी जनावरे आहेत आणि त्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न हा या डोंगरावर येणाऱ्या गवतांमुळे सुटत असतो. यावर्षी दिनांक 4 मार्च 2026 रोजी एका बाजूला आग लागली आणि ती पसरत पसरत जवळजवळ 90% डोंगर रान जळून खाक झालं. यामुळे शेतकऱ्यांचा गुरांच्या चारांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर त्या उभा राहिला आहे. याच परिसरामध्ये गट नंबर 870 मध्ये माझी 15 वर्ष जुनी फळबाग आहे. साधारण 9 एकरामध्ये हापूस, आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू आणि चिंचेची झाडं मोठ्या प्रमाणावर लावलेली होती. अगदी हातातोंडाशी आलेली ही झाडं या वनव्यामध्ये अक्षरशः भस्मसात झाली. त्याचबरोबर या परिसरातील धरणावरून पाणी आणण्यासाठी आपण साधारण 13,000 रनिंग फूट एवढी काळा गोटा HDP पाईपलाईन केलेली होती. गेले 2-3 वर्ष पाईपलाईन बंद असल्यामुळे सगळे गोळा करून ते पाईप आपण याच परिसरामध्ये ठेवलेले होते. शिवाय या क्षेत्रामध्ये आपण ड्रिप इरिगेशन ही लाईन पाईपची होती संदीप कुठपर्यंत पाईप टाकले बघा ना पालकडे. लाईन अख्खी पाईपाची घेतली सिंटर टाकी कुठे म्हणला जागा वितळूनच गेली की रे. एकच आहे ना. स्वरूपी प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करायला हवी. कमीत कमी काही क्षेत्रानंतर एक मध्ये रस्त्यासारखं एक 10 फुटाचा 12 फुटाचा रस्ता करायला पाहिजे. दरवर्षी जुजबी जाळपट्टे काढणं,
आगीचा वणवा लागल्यानंतर मग आग विझवण्यासाठी प्रयत्न करणं. हे गेले कित्येक वर्ष चालू आहे. कधीतरी याच्यावरती कायमस्वरूपी काही उपाययोजना करायला हवी, पण अजूनही तशी काही शक्यता दिसत नाही आणि त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय. गेली 15 वर्ष राबून, कष्ट करून एवढ्या दुर्गम भागामध्ये टँकरनं पाणी घालून आम्ही ती बाग जगवली आणि एका रात्रीमध्ये ती बाग आगीच्या भस्मस्थानी पडली. अ, हे फारच वाईट झालं आणि फार याचं जीवाला खूप लागलं, दुःख झालं. याच्यावर प्रशासनाने नक्कीच कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था करावी, ही कळकळीची आमची विनंती आहे. धन्यवाद.